शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे क्रियाशील सदस्यच नाहीत, त्यामुळे पवारांचा राष्ट्रवादी पक्षावर कोणताही अधिकार नाही, असं खळबळजनक विधान अजित पवार गटाचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केलं आहे। तसंच शरद पवार मनमर्जीने पक्ष चालवत होते असाही आरोप धर्मराव बाबा आत्राम यांनी केला आहे। आपल्यासोबत मंत्री धर्मराव बाबा आत्राम आहे। भाऊ, ज्या प्रकारे राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये सुनावणी दावे प्रतिदावे केले जात आहेत, खरं तर शरद पवार यांच्या सदस्यत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तुम्ही। बरोबर आहे की पवार साहेब हे प्राथमिक सदस्य नसल्यामुळे त्यांना काही अधिकारच नाही आणि क्रियाशील सदस्य नाही, त्यामुळे त्यांचा काही अधिकारच नसल्यामुळे त्यांच्यावर प्रश्नचिन्ह आहेतच। फक्त आम्ही यापूर्वी फक्त दर 5 वर्षांनी जे बसायचं आणि फक्त सांगायचं की साहेब अध्यक्ष बनतील, हे उपाध्यक्ष बनतील, असा प्रकारच आजपर्यंत चालत होता। परंतु आज आपण पाहतो की योग्यरित्या जे क्रियाशील सदस्य आहेत, जे प्राथमिक सदस्य आहेत, अशा प्रकारचे नेते अजित पवार ते प्रायमरी मेंबर आहेत, क्रियाशील मेंबर आहेत आणि त्याच्या क्रियाशील मेंबर असल्याशिवाय तो अध्यक्ष बनू शकत नाही। आणि त्या दृष्टिकोनातून अजित पवार हे सक्षम असल्यामुळे, हे सगळं त्यांच्याकडे सदस्य असल्यामुळे ते पार्टीचे नेते आहेत, म्हणून आता हे आमच्या पार्टीचे अध्यक्ष झाले निवडून। शरद पवार आतापर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष होते, त्यांनी पक्षाची स्थापना केली, एक प्रकारे अशा प्रकारे दावा करणं पक्षाचे सदस्य नसताना आता त्यांचा अर्थच नाही ना, म्हणजे स्वयंभू अध्यक्ष बनायचं हे चुकीचं आहे कुठेतरी। परंतु दादा लोकशाही पद्धतीने झालेले आहेत, लोकांनी निवडून दिलेले आहेत, निवडून आल्यानंतर ते लोकशाही पद्धतीने निवडून आल्यामुळे ते अध्यक्ष झालेले आहेत। त्या दृष्टिकोनातून आपल्याला काय त्याच्यामध्ये वाद घालायचं काय अडचण नाही। आतापर्यंत ते स्वयंभू अध्यक्ष राहिले। हो, आजपर्यंत तसंच होतं, आम्ही सांगायचे ते अध्यक्ष बनायचे, तेच आम्हाला सांगायचे की बस काय कोण बोलणार आहे साहेबांच्या समोर, कोणी बोलत नव्हते। त्या दृष्टिकोनातून ते जे सांगायचे ते तसंच चाललं। एक प्रकारे शरद पवारांची राष्ट्रवादीमध्ये आतापर्यंत हुकुमशाही पद्धती सुरू होती नाही, आता ते चालत होतं, एक पद्धत होता, परंपरा होता की आपण कोणी वरिष्ठ माणसांनी सांगितलं की त्याच्यासोबत आपण चालत होतो। परंतु कुठेतरी हा काही मर्यादापर्यंत चालतो आणि त्याच्यानंतर काळ जसं जसं बदलत जातो त्या प्रमाणामध्ये आता लोकांना आता झालं की लोकशाही पद्धतीने झालं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून लोकशाही पद्धतीने अजित पवार हे अध्यक्ष झाले आणि ते निवडून आले। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।